नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर आहे एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 9 एप्रिलसाठीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF ची लिंक असेल, त्याच्यामधून तुम्हाला या लेक्चरची PDF अवेलेबल होईल। जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। चला सुरुवात करू आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा, ESPN इंडिया मल्टीस्पोर्ट पुरस्कार याचा 2018 सालासाठीचा वर्षातला सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा किताब कोणाला दिला गेला। ओके, इथे याचा आन्सर बऱ्यापैकी सर्वांनी करेक्ट दिलेला आहे, काही जणांचं चुकलेलं आहे, सायना नेहवाल केलेला आहे, तर याचं सायना नेहवाल नसून याचं उत्तर आहे PV सिंधू। ओके, इथे विचारलेलं आहे सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा, सर्वोत्तम म्हटलेला आहे। ओके, आणि पुरुष कोण आहे तर हे सुद्धा माहित पाहिजे, भालाफेकपटू नीरज चोपडा। आणि सायना नेहवाल जे आहे ते कमबॅक ऑफ द इयर आहे। ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवा, कमबॅक ऑफ द इयर आहे ESPN इंडिया मल्टीस्पोर्ट पुरस्कार 2018। बघू आजचा पहिला क्वेश्चन। माइंडट्रीचा 66.15% हिस्सा मिळवण्यासाठी CCI कडून कोणाला मान्यता मिळाली आहे। ओके, तर आता इथं पहिल्यांदा तर तुम्हाला माहित पाहिजे की माइंडट्री काय आहे। ओके, माइंडट्री जी आहे ती एक IT इंडस्ट्री आहे। ओके, IT सेक्टरमध्ये काम करते, बेंगलोर बेस्ड कंपनी आहे। जे IT सेक्टरमध्ये ज्यांचा परिचय आहे त्यांना माहीत असणार आहे। तर याचा जे 66.15% जो आहे तो हिस्सा मिळवण्यासाठी CCI कडून, CCI माहित पाहिजे तुम्हाला, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, हा क्वेश्चन घेण्यामागे हाच येतोय की CCI विषयी तुम्हाला माहिती व्हावी। तर CCI कडून मान्यता कुणाला मिळालेली आहे? L&T या कंपनीला मिळालेली आहे। म्हणजेच L&T म्हणजे काय, लार्सन अँड टुब्रो। ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता आपण CCI विषयी बघू, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, मग याचे काय हेतू असतात, ओके, याचे कार्य काय असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर बघू आपण ते। तर बघा, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच काय, CCI अधिनियम कायदा 2002 अंतर्गत अंमलबजावणीसाठी स्थापित करण्यात आला आहे आणि मार्च 2009 पासून जे आहे ते योग्यरित्या गठीत करण्यात आलेला आहे। ओके, याचे हेतू बघा काय काय। पर्पज, केंद्र सरकारद्वारे अध्यक्ष व सदस्यांची याच्यावर नेमणूक केली जाते। स्पर्धेवरती म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये प्रतिकूल परिणाम असणाऱ्या प्रथा टाळण्यासाठी, ओके, जे प्रथा असणार आहे ती चांगली नसणार आहे त्यांना ते टाळण्यासाठी याची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे। बाजारपेठेतील स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती टिकवून ठेवणे हा एक त्यांचा हेतू आहे। ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि व्यापार स्वातंत्र्य सुनिश्चित करणे हा याचा हेतू आहे। ओके, आता याचं कार्य बघा काय, स्पर्धा, प्रतिस्पर्धा आणि स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी, ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारताच्या बाजारपेठेतील व्यापाराचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी प्रतिकूल परिणाम असलेल्या पद्धतींचा नाश करणे हे आयोगाचं कर्तव्य आहे। कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया अधिनियम कायदा 2002 अंतर्गत झालेला आहे। आयोगाने कोणत्याही कायद्यांतर्गत स्थापित केलेल्या वैधानिक प्राधिकरणाकडून मिळालेल्या स्पर्धेच्या विषयावरील मत देणे, प्रतिस्पर्धेची वकिली करणे, जनतेची जागरूकता निर्माण करणे आणि स्पर्धात्मक विषयावरती परिणाम देणे आवश्यक आहे। आता याच्यामधून तुम्हाला कळलं असेल, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे हे असं ॲक्विजिशन वगैरे होतं, त्यासाठी जे नॉड मिळतं ते हे CCI कडून मिळणं गरजेचं असतं। ओके, एवढं तुम्हाला हे जे आहे ते CCI विषयी माहीत असणं गरजेचं आहे। आणि माइंडट्रीचा जो आहे हिस्सा मिळवण्यासाठी लार्सन अँड टुब्रो या कंपनीला CCI कडून मान्यता मिळाली आहे। बघू नेक्स्ट, अल्जारी जोसेफ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जे IPL प्रेमी आहेत त्यांना अल्जारी जोसेफ माहीतच असणार आहे। हे जे इमेज आहे ती अल्जारी जोसेफ यांची आहे। बघा, जोसेफने जे आहे ते विक्रमी पदार्पणातच जे आहे ते विक्रम रचलेला आहे पदार्पणामध्ये। तर बघा याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इमेजवरूनच कळलं असेल की याचं उत्तर काय आहे, क्रिकेट। ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर। आपण आता बघू का आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे। तर बघा, IPL मधील पदार्पणातच 6 बळी घेण्याचा जो विक्रम आहे तो या गोलंदाजाने केलेला आहे। तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतो, हा IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो? तर हा मुंबई इंडियन्स कडून खेळतो। याचा देश कोणता म्हणाल तर वेस्ट इंडिज आहे। एवढं तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे। बघा, अवघ्या 12 धावांमध्ये मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या 6 फलंदाजांना माघार पाठवलेला आहे।
ओके, कोणाच्या विरुद्ध सामना होता तर सनरायझर्स हैदराबाद याच्यामध्ये. आणि IPLच्या इतिहासातली ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरलेली आहे. बघा 2008 मध्ये सोहेल तन्वीनं 14 धावामध्ये 6 बळी घेतलेले होते. हे सुद्धा वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. 2017 मध्ये अँड्र्यू टायने जे होते ते 17 धावामध्ये 5 बळी घेतलेले होते. हे जे 2 स्टेटमेंट आहे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि हा जोसेफ. ओके, बघू पुढे. अर्थशास्त्र तज्ज्ञ विहारी दास गोपाल दास पटेल यांचे नुकतेच निधन झाले, तर ते किती वयाचे होते? ओके, विहारीदास गोपालदास पटेल यांनाच उद्योजकता मोहिमेचे जनक म्हटले जाते. ओके, फादर ऑफ एंटरप्रेन्योरशिप मुवमेंट. ओके, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 79व्या वर्षी. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 79. ओके, ही इमेज बघा. त्यांना जे आहे ते पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे 2017, त्यावेळीची ही इमेज घेतलेली आहे. आता इथे बघा, त्यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये बघू. त्यांना उद्योजकता चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. ओके, त्यांचं वय 79 इयर्स होतं. ते अर्थतज्ञ होते. हे वाक्य तुम्हाला माहित पाहिजे, अर्थतज्ञ होते. आणि त्यांना उद्योजकता मोहिमेचे जनक म्हटले जातं. ओके, त्यांना पद्मश्री दिलेला आहे 2017 मध्ये त्यांच्या या क्षेत्रातील कार्यासाठी. बघा, त्यांनी जे आहे ते 1983 मध्ये अहमदाबादमधील उद्योजकता विकास संस्था EDII स्थापन केली आणि संभाव्य आणि विद्यमान उद्योजकांसाठी काम केलं. त्यानंतर त्यांनी गुजरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ओके, GIDC, जसं MIDC असतं तसं GIDC चे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. गुजरात इंडस्ट्रियल अँड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. त्यांचे बरेचसे असे पुस्तक आहेत. त्यातलं फेमस इथे आपण घेतलेलं आहे, द 7 बिझनेस क्रायसिस अँड हाऊ टू बीट देम. आता याच्यावरूनच कळतंय 7 बिझनेस क्रायसिस म्हणजे ते अर्थशास्त्राच्या रिलेटेड आहेत. ओके, एवढं तुम्हाला विहारीदास गोपालदास पटेल यांच्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. बघू नेक्स्ट. खालीलपैकी कोणी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली? ओके, तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची जी शपथ घेतलेली आहे ती घेतलेली आहे TB राधाकृष्णन. TB राधाकृष्णन म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं आठवलं पाहिजे. ओके, तर आपण बघू. आता याच्यावरून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन बघितली पाहिजे, ती रिवाइज केली पाहिजे आणि त्याच्या नोट्स पण बाजूला ठेवल्या पाहिजेत. येणाऱ्या एक्झाममध्ये ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे असणार आहे त्याच्यामध्ये हा तुम्हाला असणार आहे उच्च न्यायालय. ओके, आता इथे बघा, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे. तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदांना किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं? तर त्या राज्याचे राज्यपाल देतात. त्याचं कलम सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कलम 219 नुसार जे आहे ते त्यांना शपथ दिली जाते. उच्च न्यायालय म्हणलं की कलम 214 ते 232 तुम्हाला रेंज आठवली पाहिजे. ओके, त्यानंतर आता न्यायाधीश पदाची जी पात्रता आहे ती माहित पाहिजे, त्याचं कलम माहित पाहिजे. शपथ देतात राज्यपाल. नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती नेमणूक करतात. आणि नेमणूक करताना राष्ट्रपती जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याच्या राज्यपालांची जी चर्चा करून जे आहे ती त्यांची नेमणूक करत असतात. उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना सुद्धा राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्यांच्या राज्यपालांची चर्चा करतात. ओके, एवढं माहित पाहिजे तुम्हाला याच्याविषयी. त्यांना शपथेचं कलम माहित पाहिजे. त्यानंतर एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली केली जाते, तर त्याचे कलम काय आहेत, त्यांच्या पात्रता काय आहेत. ओके, आणि त्यांना पदच्युत कधी केलं जातं आणि मग त्याची प्रोसेस काय आहे, त्याचं कलम काय आहे, हे पूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असणं माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं यांनी शपथ घेतलेली आहे TB राधाकृष्णन यांनी. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की त्यांना शपथ कोणी दिली. ओके, आशा करतो तुम्ही याचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आता बघा, TB राधाकृष्णन यांच्याविषयी, ते तेलंगणा राज्याचे जे होते ते 3 महिने पहिले मुख्य न्यायाधीश होते. 1 जानेवारीला आपण पाहिलेलोच होतो. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे मेन्शन करा की भारतामध्ये टोटल किती उच्च न्यायालय आहेत. एकदम सोपं असं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे मार्च 2017 ते 2018 पर्यंत. हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते जुलै 2018 ते डिसेंबर 2018. ओके, एवढं जस्ट तुम्हाला हे त्यांच्याविषयी जर मल्टीलाइनर क्वेश्चन पडला तर तुम्हाला आलं पाहिजे. सेम काइंड ऑफ क्वेश्चन आहे, उच्च न्यायालयाविषयीच आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ कोणी घेतली?
तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे ती प्रदीप नंदराजोग. ओके, इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय इथे आहे. आता इमेजवरून कळलेलंच आहे, हे राज्यपाल आहेत आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित सीएम सुद्धा होते. म्हणजे सी विद्यासागर राव यांनी जे आहे ते त्यांना शपथ दिलेली आहे. ओके, सर्व जे कलम आहे ते तुम्हाला माहित पाहिजेत, कलम 214 ते 232. ओके, इथे प्रदीप नंदराजोग यांच्याविषयी आहे बघा. तर त्यांना कोणी शपथ दिली? राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते. त्यांनी 6 एप्रिल रोजी निवृत्त झालेल्या नरेश पाटील यांची जागा घेतलेली आहे. एप्रिल 2017 मध्ये न्यायमूर्ती नंदराजोग यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती देण्यात आलेली होती आणि तेव्हापासून ते तिथे कार्यरत होते. मल्टीलायनर क्वेश्चन आला तर तुम्हाला हा मल्टीलायनर क्वेश्चन रिलेटेड टू त्यांच्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीविषयी झाला, पण तुम्हाला डायरेक्टली त्या व्यक्तीविषयी न विचारता उच्च न्यायालयाविषयी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा हॉट टॉपिक असणार आहे येणार एक्झामला. आता बघू क्वेश्चन ऑफ द डे. खालीलपैकी कोण फिफा कार्यकारी परिषदेचे पहिले भारतीय सदस्य ठरले आहेत? आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.